नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो। तर आज आपण 103 भाग बनवतोय। आजच्या भागामध्ये एक गंभीर विषयावर आपण चर्चा करणार। मोसंबी संत्रा बागेमध्ये जी फळगळ होते, पावसाळा लागला की फळगळ सुरू व्हायला सुरुवात होऊन जाते। मग शेतकरी चिंताग्रस्त असतो, चिंता करतो। शेतकऱ्याला प्रश्न पडतो ही नेमकी फळगळ कशी थांबवायची। तर आपल्याला अगोदर समजून घ्यायला पाहिजे की आपली फळगळीचे प्रकार कोणते आणि त्याचे कारण काय। तर जनरली जी फळगळ होते, नंबर 1 ची फळगळ अन्नद्रव्याची कमतरता। अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळ जी होते ती पावसाळा स्टार्ट झाला की आपल्याला बघायला मिळते। मग बरेचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जर फळगळ होत असेल तर आमच्या काही झाडाची फळं गळाली, काही झाडाची फळं गळाली नाही। आम्ही तर खत सगळ्यांना सारखं दिलेले, बरोबर। सर्वांना खत जरी सारखे दिलेले, परंतु काही झाडांना वाजवीपेक्षा जास्त फळं लागतात, काही झाडांना समप्रमाणात लागतात आणि काही झाडाला खूप प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात फळं लागतात। तर ज्यांना मध्यम किंवा कमी फळं लागलेले आहेत त्या झाडाची फळगळ होत नाही, ज्यांना जास्त फळं लागलेली त्या झाडाची फळं गळतात। मग आता जास्त कशी? एक मोसंबीच्या संगोपनासाठी, एक फळाच्या संगोपनासाठी जनरली 40 पानं हे कार्यरत असतात। मग आपल्या झाडावरती उदाहरणार्थ 400 मोसंबी लागलेले, संत्रा किंवा मोसंबी, तर आपल्याकडे पानाची संख्या कमीत कमी 15 ते 16,000 असणं गरजेची आहे, म्हणजे ते फळं एकदम योग्य पानाच्या सूत्रानुसार तिथं फळं लागलेले असं आपण समजतो। फळं कमी लागलेले असेल, पानं जास्त असेल तर चालतं, परंतु पानापेक्षा फळाची संख्या जास्त असेल तर त्या झाडाला अन्न पुरवठा होत नाही आणि मग त्या ठिकाणी फळगळ होते। आपल्या झाडाला लिमिटमध्ये फळं असेल किंवा कमी फळं असेल तर अशा झाडाची फळगळ होत नाही। मग कुणाला प्रश्न पडेल, साहेब आमच्या झाडावर फळंही कमी होते आणि तरीसुद्धा पानगळ झाली, त्याचं कारण ते झाड 30-40% पिवळसर अन्नद्रव्याची कमतरता असलेलं। असं होणार नाही, 100% हिरवगार झाड आहे, पानही मोठमोठे, फळंही मर्यादेपेक्षा कमी लागलेले आणि तरी फळं गळले, असं होत नाही। मग असं अन्नद्रव्याची कमतरतेमुळे, अन्नद्रव्यामध्ये सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट आणि NPK याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित जर असेल, नत्र स्थिरीकरण जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित केलं असेल तर ती अन्नद्रव्याची कमतरता, ज्या कमतरतेमुळे फळं गळतात ती फळगळ आपली होत नाही। त्यामुळं अन्नद्रव्याचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं 1 नंबरची जी फळगळ आहे याविषयी आपण जे बोललो अर्थात तुम्हाला समजलं असेल। 2 नंबरची फळगळ ग्रीनिंग जीवाणू। आता ग्रीनिंग जीवाणू म्हणजे काय? फळाच्या देठावर अर्धा इंच साल ज्या ठिकाणी वाळल्या जाते ती का वाळते? कारण ग्रीनिंग नावाचा जीवाणू मोसंबी संत्रा फळाच्या देठापासून वर अर्धा इंच जी स्किन असते, सेल्स असतात, पेशी असतात, त्या पेशी डॅमेज करतो, तिथलं रस शोषण करतो आणि मोसंबी संत्रा फळाला त्या ठिकाणी पुढे अन्नद्रव्याला खंड तयार होतो, अन्नद्रव्य त्या ठिकाणी पुढे जात नाही, त्यामुळे ती मोसंबी झाडाच्या वरतीच अशी वाळल्यासारखी दिसते, एकदम पिवळी होऊन जाते। मोसंबी ती ड्रॉप होत नाही परंतु झाडावरच राहते, त्याला आपण ग्रीनिंग जीवाणूची फळगळ म्हणतो। मग या ग्रीनिंग जीवाणूसाठी उपाययोजना आपण म्हणून काय करायचं? 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया, 300 ग्रॅम 22 टीन आणि एखादं चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट कुठलंही, मग त्यामध्ये एनर्जी 18 असेल, सिक्वेल असेल, त्याच्यानंतर तुमचं चिलमिक्स कॉम्बी असेल, कोणतंही चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट, 2 किलो युरिया, 400 ग्रॅम चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट आणि त्या ठिकाणी आपल्याला 300 ग्रॅम 22 टीन या 3 औषधाची फवारणी करायची, जेणेकरून आपला ग्रीनिंग जीवाणूची जी फळगळ आहे ती फळगळ होणार नाही। त्याच्यानंतर आपण 2 फळगळीचे कारण, 3 नंबरचं कारण कोलेटिटिकम बुरशी म्हणजे कोलेटिटिकमची फळगळ। मग आता कोलेटिटिकमची फळगळ कशी असते? 100-150 ग्रॅमची जरी मोसंबी असेल, 200 ग्रॅमची मोसंबी जरी असेल, देठाजवळ पाणी साचून, पावसाळ्यामध्ये आर्द्रतेमुळे देठाजवळ पाणी साचून त्या ठिकाणी कोलेटिटिकम बुरशीची वाढ होते आणि मोसंबीच्या देठाजवळ नॉर्मली तपकिरी रंग येऊन ही मोसंबी सरळ हिरवीगार मोसंबी आपली ही ड्रॉप होऊन जाते, त्याला आपण कोलेटिटिकम बुरशीची फळगळ म्हणतो। मग अशा वेळेस आपण काय करायचं? कोलेटिटिकम बुरशीची फळगळ ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण 22 टीन 200 लिटर पाण्याला 300 ग्रॅम, त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर वापरायचं आपण 250 ml आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 किलो युरिया, असे 3 औषध मिळून जर फवारणी केली आणि ही फवारणी आपण 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस जर केली
तर कोलेटेरियम बुरशीला त्या ठिकाणी आपल्याला समूळ आळा घालता येतो. त्याच्यानंतर 4 नंबरची फळगळ फायटोप्थोरा प्रजातीच्या फंगसमुळे, विशेष करून पल्मीवोरा आणि निकोशिया, फायटोप्थोरा प्रजातीच्या 2 फंगस पल्मीवोरा आणि निकोशिया याच्यापासून होणारी फळगळ ही सर्वात जास्त असते आणि ती असते काळीच्या जमिनीमध्ये. खालच्या बाजूला जर फांद्या असेल, खालच्या बाजूला जर फळ असेल, तर पाऊस पडून गेलेला असेल तर अशा ठिकाणी सर्वात जास्त ही फळगळ आपल्याला बघायला मिळते. हिची लक्षणं काय? खालच्या बाजूचे फळं 1 रुपयासारखे अगोदर सडणार आणि नंतर 2 दिवसामध्ये ते फळ संपूर्ण सडून जाणार आणि ती एवढ्या जबरदस्त गतीनं हवेद्वारे वर पसरते. तुमच्या झाडामध्ये परिपक्व झालेले संपूर्ण फळं 24 तासात खाली आणण्याची क्षमता या फायटोप्थोरा प्रजातीच्या बुरशीची असते. याच्यासाठी आपण उपाययोजना म्हणून असं ज्यावेळेस 1-2 झाड आपल्या खालच्या बाजूचं परिपक्व झालेलं फळ आपलं जर डॅमेज आपल्याला सडलेलं दिसलं, काळसर तिथं डाग पडला, तर अशा वेळेस आपण पटकन विहिरीचं बोरचं पाणी लोड त्या ठिकाणी द्यायचं, मोकळं पाणी, पटपाणी. का? तर लोड पाण्यामुळं जमीन थंड होते आणि ही वाफेद्वारे फायटोप्थोरा प्रजातीचा प्रॉब्लेम जो तो येत नाही. कारण त्या ठिकाणी जर तुमची थंड जमीन झाली तर ही बुरशी पसरत नाही. त्या ठिकाणी आर्द्रता, दमट वातावरण तयार झालं तर मग 100% ही बुरशी पसरते. तर अगोदर काळं पाणी, विहिरीचं पाणी देऊन घेणे, जसे की जुने लोक आळ्या पद्धतीने या दिवसामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस पडला की काळं पाणी द्यायचे. त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर ब्लू कॉपर 50 ग्रॅम 20 लिटर पंपाला घेऊन जमिनीवर फवारायचं, जेणेकरून त्याच्यामधून जो ब्युटेन वायू असेल, तुमचा मिथेन वायू असेल, तुमचे जे मूलद्रव्याची विषारी भाप असेल, ही संपूर्णतः त्या ठिकाणी ब्लू कॉपर, ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक आहे, हा जमिनीवर फवारल्यानंतर ती जी निघणारी जी भाप असते, विषारी मूलद्रव्याची भाप, ती न्यूट्रल करून द्यायचं काम ब्लू कॉपर करतं आहे. जमीन ओली करून घ्या, ओली केल्यानंतर ब्लू कॉपरची फवारणी द्या. एवढं करून थांबायचं नाही. आपल्या झाडावरती जमिनीवर फवारणी केल्यानंतर आपल्या झाडावरती सुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची. मग कुठली घ्यायची? त्याच्यामध्ये आपण इमिडाक्लोरोप्रिड किंवा प्रोपेक्स सुपर 200 लिटर पाण्याला 250 ml वापरायचं. त्याच्यानंतर बायरचं एलिएट किंवा मेटॅलॅक्झिल 35% किंवा जसं की मेफिनो, आता मेफिनो मार्केटमध्ये मिळत नाही, मेटॅलॅक्झिल किंवा तुमचं फोसिटिल जे बायरच्या एलिएटमध्ये, फोसिटिल आणि मेटॅलॅक्झिल या दोन्हीपैकी कोणतंही घ्या. 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम मेटॅलॅक्झिल किंवा तुमचं एलिएट वापरा. त्याच्यामध्ये 250 ग्रॅम इमिडाक्लोरोप्रिड किंवा तुमचं प्रोपेक्स सुपर आणि सिलिकॉन बेस स्टिकर वापरलं तर अत्युत्तम. ह्या 3 औषधाची आपल्याला त्या ठिकाणी झाडावरती फवारणी करायची. फवारणी करताना खालच्या, वरच्या, मधल्या, आतल्या, बाहेरच्या सर्व फांद्या भिजवायच्या, जेणेकरून आपली ही फायटोप्थोरा प्रजातीची फळगळ त्या ठिकाणी 100% कंट्रोलमध्ये येईल. त्याच्यानंतर सोनेरी माशी. सोनेरी माशी म्हणजे कशी? ज्यावेळेस तुमच्या झाडामध्ये, फळामध्ये 30-40% साखर उतरणार, थोडासा नॉर्मली पिवळसर कलर येणार, अशा वेळेस सोनेरी माशी त्या फळावरती डंक मारून आपली उपजीविका करते आणि मग ती मोसंबी खराब होते. त्या ठिकाणी फंगसचा प्रॉब्लेम वाढतो, इन्फेक्शन होऊन मोसंबी सडते. डास लागलेली, सोनेरी माशी लागलेली कोणतंही फळ हे सडतं, टिकत नाही, कारण त्या ठिकाणी फंगसचा अटॅक होऊन इन्फेक्शन होतं. म्हणून सोनेरी माशीसाठी आपण एक मक्षकारी म्हणून सापळे येतात, ज्याला आपण कामगंध सापळे म्हणतो, एकेरी 7 ते 8 आपण त्या ठिकाणी लावले तर सोनेरी माशीला 100% त्या ठिकाणी आपल्याला आळा मिळवता येतो. त्याच्यानंतर आपली 6व्या नंबरची फळगळ म्हणजे डास. आता डास हा तुम्हाला माहीत असेल एवढा सेन्सिटिव्ह डास असतो हा. याचं रात्री प्रवास करताना हा 40-40, 50-50 किलोमीटरसुद्धा प्रवास करण्याची क्षमता असते. जनरली संध्याकाळी 8च्या नंतर हा डास आपल्या बागेमध्ये येतो. 100% फळामध्ये साखर ज्यावेळेस उतरते त्यावेळेस आपल्याला डासाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. याची उपजीविका आपल्या बागेमध्ये असलेले गुळवेल, वेल जास्त गुळवेल असेल किंवा दुसरं कोणताही वेल असेल, वासनवेल, याच्यावर तो अंडी घालतो, तिथूनच त्याची उपजीविका सुरू होते. परंतु इतका सेन्सिटिव्ह असतो हा, रात्रीच्या वेळेस आपल्या बागेमध्ये जवळपास एक डास हा 40-50, 100पर्यंत फळं डॅमेज करू शकतो. त्याच्यानंतर हा डास लिमिटेड 1 महिना 1.5 महिन्याच्या पिरियड पुरताच असतो. याच्यासाठी उपाययोजना म्हणून आपण लाईटचे ट्रॅप लावून तिथं औषधी
आकर्षित करणारे लाईटचे ट्रॅप हा आकर्षित करतो डासाला रात्रीच्या वेळेस, आणि खाली चंचू पात्रामध्ये आपल्या टोपल्यामध्ये आपण जर कीटनाशक टाकलं त्यामध्ये पडून तो मरतो. किंवा मग आपण मशाल टेंबा ज्याला म्हणतो, रात्री टेंब्यावर सुद्धा हा आकर्षित होऊन आपण हाताने पकडू शकतो. किंवा मग संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आपण बागेमध्ये कडुलिंबाचा पाला असेल, काँग्रेस असेल, याचा धूर जरी केला तरी येत नाही. त्याच्यानंतर आपण फेंडल किंवा डायकोफॉल या गॅस पॉयझन औषधाची जमिनीवर आणि झाडावर सुद्धा फवारणी करू शकतो, जेणेकरून हा पुढे 15 दिवस येत नाही. तर अशा डासावर आपण एवढ्या साऱ्या उपाययोजना करून डासावर सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, फळगळ होत असताना ही एक नसते, आणि एवढे साऱ्या उपाययोजना, एवढे सारे कारणं असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, जनरली आपल्या झाडामध्ये पानाची संख्या, म्हणजे मोसंबी असेल, संत्रा असेल, पानाची संख्या जर जास्त असेल, पानाची साईज प्रॉपर असेल, म्हणजे पानं मोठमोठे असेल, आणि त्याच्यानंतर पानाला ग्रीनरी, हिरवेपणा जर चांगला असेल, तर आपलं झाड याही गोष्टीला 80% लढतं. पानाची संख्या जास्त असणे, पानं मोठमोठे असणे आणि पानं हिरवेगार असणे हे दर्शवतं तुमच्या झाडामध्ये ताकद आहे, रोगप्रतिकारशक्ती आहे, झाडं स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग झाडाला माली लागलेला टिकतो. स्ट्रॉंग झाडावर कुठल्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव जनरली होत नाही. स्ट्रॉंग झाडामध्ये इम्युनिटी चांगली असते. त्यामुळं 80% म्हणण्यापेक्षा 99% झाड हे आपलं लढतं कुठल्याही आजारावर. म्हणून आपण एकदमच या गोष्टी मागे न लागता सुरुवातीपासून आपण मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर हे प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. आता आपल्या ग्रुपवरचे शेतकऱ्यांचे 70% शेतकऱ्यांची फळगळ नाही, त्यातल्या 10% लोकांची थोडीशी नॉर्मली फळगळ आहे. काही लोकांची फळगळ थोडी जास्त आहे. त्याला एक कारण आहे, कारण शेतकरी हा आपल्याकडे जो 2 वर्षापासून आहे त्यांचे झाडं एकदम A1 कंडिशनमध्ये, जो नवीन आलेला आहे काहीची आत्ताच सुरुवात झाली. तर एकंदरीत या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मॅनेजमेंट प्रॉपर सुरुवातीपासून जर केलं तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जी चर्चा केली हे तुम्हाला आशा करतो समजले असेल. आणि याचं खूप मोठं अजून एक कारण आहे, लोकांचे झाडं पिवळे असतात, पानं कमी असतात, पानं हिरवेगार नसतात, पानाला साईज कमी असते. याचं कारणसुद्धा बागेमध्ये वाजीपेक्षा जास्त मशागत करणे, वाजीपेक्षा जास्त पाणी देणे, शेणखत न वापरणे, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन त्या ठिकाणी कमी झालेला असतो, रसायन खताची मात्रा व्यवस्थित भरलेली नसते, फवारण्याही कुठल्याही चुकीच्या घेतलेल्या असतात. ह्या सगळ्या कारणामुळे आपल्या झाडांमध्ये अनेक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, सॉईल ॲप्लिकेशनवर सुद्धा काम करायला पाहिजे. जमिनीची रचना आपण या विषयावर चर्चा केलेली. 25% ऑक्सिजन, 25% तुमचं पाणी, 45% मिनरल आणि 5% सेंद्रिय कर्ब अशी जर संरचना जमिनीमध्ये असेल तर आपली बाग A1, कोणतंही पीक A1 राहतं. विविध प्रकारच्या आजारावरती लढायची सुद्धा त्यामध्ये क्षमता असते. परंतु आपण हे सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, वाटेल ते काम करतो, चुकीचे असेल बरोबर असेल, कुणाचे ऐकून खतं आणणे, कुणाचे ऐकून फवारणी घेणे किंवा मनाने घेणे. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला एकंदरीत खर्च जास्त होतो, वेळ जाते आणि आपल्याला प्रॉपर उत्पादन त्या ठिकाणी निघत नाही. आपण जेवढ्याही शेतकऱ्याच्या आत्तापर्यंत कामं केलेली आहे, बरेचसे शेतकऱ्याचे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले, त्यांचे वैयक्तिक नंबर पण दिलेले. आता मार्केटमध्ये काम करत असताना बरेचसे लोकांचे यूट्यूब चॅनल असतात, मोसंबी संत्रा मार्गदर्शक म्हणून काम करता, कंपनीचा रेफर करणार, शेतकऱ्याचे नंबर देणार नाही, कमिशन मागे काम करणार. आपण सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL, IGL, टाटा ॲग्रीकॉन, एरीज अशा मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रोडक्ट रेफर करतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपले शेतकरी राहतात. अमरावती असेल, नागपूर असेल, जळगाव असेल, धुळे असेल, बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, पुणे असेल, तुमचं नाशिक असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, जिंतूर असेल, हिंगोली असेल, अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपले शेतकरी आहे. आपण त्यांचा फॉलोअप पण घेत नाही, तुम्ही घेतलं की घेतलं नाही. फक्त आपण वेळ, प्रमाण, कंपनी सांगणार, घ्या नका घेऊ, आपल्याला त्याशी काही घेणं नाही. त्याचं कारण कुठला दुकानदार, कुठली कंपनी आपल्याला पर्सेंटेज देत नाही. म्हणून आपण शेतकऱ्याची वर्षभराची 3,000 रुपये फीस घेऊन मोबाईलवर प्रत्यक्ष लिहून आपण मार्गदर्शन करतो. त्यांना समजलं नसेल तर आपण त्यांचा फीडबॅक घेतो, फोन उचलतो. अशा प्रकारे आपण काम करत असताना शेतकऱ्याला जवळपास 90 ते 95% रिझल्ट दिलेले. ज्याही शेतकऱ्यांचा 200-250 रुपये प्रति झाडाचा खर्च होता, तो खर्च आपण 100-125 रुपयावर आणून जबरदस्त रिपोर्ट आपण शेतकऱ्यांना दिलेले. त्याच्यामुळं आजही आपलं जे मोसंबी संत्रा मार्गदर्शकचं काम आहे आजही आपलं प्लसमध्येच चालू आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आज आपण 103व्या भागामध्ये मोसंबी संत्रा फळगळ याविषयी आपण जी चर्चा केली.
आशा करतो आपल्याला ती समजली असेल आणि कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचं कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला पोहोचल.